नमस्कार, गुड इव्हिनिंग. नमस्कार, गुड इव्हिनिंग. कसे आहात? अरे चा, मला वाटलं कोणी बघतच नाहीये. आहे तुम्ही? ओके, या या इकडं दाखवते काय चालू आहे माझं काम. हा आहे आपला ऊसाचा प्लॉट. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. इकडं थोडंसं शेजारला घास गवत लावलं होतं. त्यानंतर इकडं आपल्या शेळ्या खात आहेत. 1 2 3 4 5 झालं, एवढंच होतं. दुसरं काय दाखवायचं का? थांबा थांबा. इकडं आहे आपली मका. सरळ काकऱ्यामध्ये पेरले, एकदम भारी झक्कास. नाद करती काय? ब्रँड शेतकरी आहे आम्ही. चला, पाऊस यायला लागलाय, घरी जाऊया. रात्री थोडा झालाय, आता झाला म्हणजे वाहून जायला लागला आम्हाला पण मुंबई पुण्याला. ऐक, शेतकऱ्याचं स्ट्रगल लय बेकार आहे हो. काही हे घुसलं पाठीला, अवघड ह्याला म्हणते ती. कोण म्हणतं शेतकऱ्याची लाईफ चांगली असते? चांगलीच असते हो. मी म्हणते चांगली असते. तुम्हाला काय वाटलं? सगळेच माणसं आहेत, सगळ्यांचीच लाईफ चांगली पाहिजे, सगळ्यांनाच असं वाटतं. बरोबर का? मला पण तसं वाटतं. ते आहे तिकडं आमचं घर, सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात. कसली भारी हवा सुटले. हा 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 हा, काय सांगूच नका. आणि असं आबाळ भरून आले, एकदम गर्द 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 झाले. आणि पाऊस पण यायला चालू आहे. चला, भिजण्यापेक्षा आपलं घरी जाऊन बसलेलं बरं. चला शेळ्यांनो, शेळ्या काही यायला तयार नाही, त्या ह्यांच्या पोटात राक्षस शिरलं. चला चला, नाही तर खावा पावसात. मी चालली घरी. या डोळ्यावर टिपका. ही अशी असते आमची लाईफ, मस्त सुंदर आनंदीदायी. प्रत्येकाच्या लाईफमध्ये असा आनंद असतो का सांगा? हा आनंद शोधून सापडत नाही. आल्या आल्या पळत आल्या. बहुतेक ह्यांना पण पाऊस लागतोय म्हणायचं. एकटंच आहे, त्याच्या अंगात अवसान नाही, विकत आणलेलं आहे, ते राहतंय महागच. अरे 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 अरे, थांब बाबा, घरात तर जाऊ दे मला. आता कपडे भिजतात की काय? काढू का नको? तिकडं तर ऊन पडलेलं आहे आणि इकडं पाऊस चालू आहे. देवाची लीला अपरंपार आहे, अपरंपार आहे, असं झाले. चला मंडळी, पाऊस थांबला, ऊन पडलं. चला, आपल्या कामाला सुरुवात झाली आता. आजच्या दिवसापासून जिथं जिथं पेरलंय, जिथं जिथं तुटाळं झालंय, तसं ह्या पिशवीत मकेचं बी आहे. आता घेऊन जायचंय टकडम टकडूम टकडम टकडूम. चला, टोकन यंत्रानं आपल्याला टोचाय सांगितलंय. कुठं टोचायचं आहे? आम्ही शाळेत आहे ना, असल्या पिशव्याचा अर्ध करायचो, असं पाठीव टाकायचं. चलो, तवा सॅग बॅग असलं काय नव्हतं. बाजारची पिशवी, आता बाजारला पिशवी न्यायला सुद्धा काय काय जणांना लाज वाटते. मी तर बाबा बाजारला पिशवी नेते. हो बघा, अशी खांद्यावर टाकून मस्तपैकी येत असते. थोडा बाजार असल्यावर, बक्कळ बाजार असल्यावर खाली धरायच्या हातात अशी, आणि थोडा बाजार असलं की असं टाकायचं. इथं हे आपलं टोकन यंत्र ठुलं होतं एवढ्या दिवस, याला काय काम नव्हतं, पण फायनली ह्याचं काम आत्ता सुरू झालंय. चला, टोकन यंत्र काढून जाऊया. डायरेक्ट मळ्यात गेल्यावरच दाखवते कशी दिसते. घातले का नाही टप्पे? ओरिजिनल शेतकरी कारभारी. चला, तुम्हा सर्वांना मी ही टोकन यंत्र मोकळं चालवून दाखवते. नंतर बी टाकल्यावर कसं चालतंय दाखवते. आता तोपर्यंत इथं दाखवते कसं चालतं. हे असा म्हणजे इथंपर्यंत आणलंय. तर हे बघा, हा बी इथं एवढे इथे म्हणजे टीचवर एवढ्या अंतरावर बी पडणार मकाचा. चला, उगवल्यानंतर आणि आता रानात गेल्यावर दाखवते. आणि नंतर ते उगवून आलं ना, नंतर सेपरेट आपण व्हिडिओ बनवू. टोपीच पडली. बैल होते तेव्हा एका शेतातून आऊत फिरून झाल्यानंतर दुसऱ्या शेतात आऊत नेताना ते बैल तिथं उभा करायचे आणि आऊत असा खांद्यावर न्यायचा दोघांनी आणि तिथं जोडायचा. तसं माझं चाललंय. आता घरी होतं टोकन यंत्र, आता रानात घेऊन चालले, कारण चालवून जाणं हे शक्य नाही. इकडं बघा, दगड बिगडं किती येते. ह्या दगडात थोबाडच फोडून घ्यायचं आहे कुठं तर.
त्याच्यापेक्षा असं उचलून घेतलेलंच मला अंगी लागले. शेळ्या सोडायच्या होत्या पण राहू दे म्हणलं, आता पाऊस पडलाय कधी नव्हती आणि काम आवरून घ्याय पाहिजे. आणि कॅप जरा छोटीच झाली पण समजून घ्या. कॅपशिवाय मला राहत नाही, शेतात गेल्याशिवाय सारखं वाटत नाही. चला शेतात गेल्यावर दाखवते बाकीचा व्हिडिओ. असं दाखवायचं काय का इकडं मी दिसते का बघा तुम्हाला त्यात. जरा टोपी लईच मोठी झाली जरा. दिसत्या आज मका दिसत्या. आता मकाला वाटायला लागलेली दाखवा तेवढी. लागली वाटा. ते भिवरी पुकळ्याचा भात केलेला एक दिवशी बघितला. भिवरा पुकळ्याचा भात? हा. कशाचा हो? शिवरा पुकळ्याचा का भिवरा पुकळ्याचा? हा. कधी हो भात बघितला? मोबाईलात मला दाखवलं ग. नाही नाही ते ह्याचा सवासनी आहे ते. पिंका काळीचा होता का पुकळ्याच्यातला होता? दाखवा आता. हा चालूच आहे ह्याच्यातलं चाललंय. मला तू दिसते का नाही? ही कोणीकड डोंगर हे दिसतोय बाय तकडचा. हा डोंगर झाड दगड सगळं दिसत या. तू कुठं दिसी नाही ह्याच्यात ग? तू काय दिसत नाही की त्या ह्यांची घरा बिरा तुझा ऊस सगळा दिसतोय खरं तू दिसत नाही. कसं धरायचं आहे कुणा ठेवाय? तकडे येऊ काय जवळ जरा न तुझ्याकडे येऊ काय म्हणलं ग? कुठं लाल हाय कुणा ठाव? हे उजव्या हातावरचं. तर हे बघा 10 मिनटं झालेली आहेत, मोजून 10 मिनटं. तेवढ्या 10 मिनटात हे सारा 1 2 3 4 आणि इकडचा एक आडा तास 5वा असं 5 सारं घालून झाले. तर माझं सगळं पेरलंय. आता थोडंसंच बी राहिले तरी बी मला वाटतं एक एवढा खोंगाभर राहिले. एखादा सारा होतोय का? तुटाळ झालंय ना, ते तुटाळ टोचावं लागते. चिमण्याने उकरून खायलेलं तर झालंय. आता दम भरलाय, ताण लागले. घरने येताना मागचा पुढचा न विचार करत व्हिडिओच्या नादामध्ये आपलं डबडं उचललं, खांद्यावर घेतलं ना आली. पण आता लय फजिती वाटायला लागली. चला एवढं टोचून घेते, घरी जाताना भेटू. रानात काम करताना असं बुस्सा पडतोय. कोण म्हणतं ग मी काम करत नाही? कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? माझ्या जरा पुढं आलं त्यांना. एका गाड्याचं काम केलं आणि काम करत नाही परत जर म्हणला तर लय मार दे ना. ही अशी आलेली आहे मका आणि तुटाळ झाली तिथं टोचून घेतली आपल्या टोकन यंत्रानं. आता काम झाल्यावर घरी जायचा आनंद माझ्यासारखा कुणालाच होत नसेल. आज जाम 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 3-4 महिन्याची वसुली आजच झाली असं वाटायला लागले मला. कारण 3-4 महिने कामच नव्हतं ना आपल्याला. त्यामुळं चला आता एक खांद्यावर तर घ्यायलाच लागणार आळं ना बळं.
शाळेची पिशवी अडकवली पाटीला. कसाय चल राजा चल सरजा बिगी 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 जायाचं जायाचं ग बिगी बिगी जायाचं. कशाचं बिगी बिगी जात आहे ही तर कोत्र्याच्या वरची अवस्था झाली माझी. आता ह्याला खाली ठेवते बाबा. आता हे कसं उतरवलंय खाली हे आता हिथनं कसं चालतंय बघा. मला वरडणारच आहे इथं तरी पण आता वज्ज जाय ना काय करू. चला डुगी डुगी घेऊन जाऊ आपण. डुगी डुगी घेऊन जाऊ. हे तर पिशवी अडकवली आहे मस्तपैकी. चलो बास बास तुमचं कान लय दुखत्यालं लय आवाज यायला लागला. झालं बघा एकदाच मका टोचून काम. आणून लावलं त्याच्या जाग्याला ठुलं. वैताग नको कोणी म्हणाय नको मला तू नेलं तू आणून ठुलं नाही. राहा बाबा इथं शांत राहा. आता आमचं काम झालं नाही. जेव्हा आमचं काम येईल तेव्हा तुला घेऊन जाऊ आम्ही. आणि तुम्ही म्हणसाल मका तर टोचले म्हणते आणि ह्या पिशवीत हाय नेमकं काय. त्या कीर्तनामधल्यासारखं गत व्हाय नको. तुम्हाला ह्या पिशवीत काय आहे ते दाखवते. ह्या पिशवीत आहे उरलेले हरभरे. हरभरे हे हरभरे आहेत. ते दोन्ही एकाच पिशवीत होतं. मी ते एक न्यायचं पिशवी सरळ नेऊन ठेवायची. ती पिशवी लय फाटली होती. जाता जाता बी सांडाय नको. आधीच पाऊस पाणी नाही त्यात एक बी म्हणजे किती मोलाचं आहे ती माझ्यासारख्यांना माहिती. म्हणून आपलं येळकट जय मल्हार चाललंय गाणं. आमची म्हैस किती गुरी पान फॅरन लावली म्हशीन आमच्या. फॅरन लावली बाया वय म्हणते बघा कान हलवून. काय सांगू नका हिच्या फॅरन लवलीचा इतका सुगंध यायला लागलाय जवळ सुद्धा थांबू वाटेना. सुशी त्यात तीच फॅरन लावली तिनं. तिला पाहिजे होती तर मला मागायची ना मी दिली असती. तशी पण मी काय लावतच नाही. तिला नाही म्हणून सांगितलं असतं माझ्याकडं नाही तेवढी. चला आता टोपीला सुट्टी. घामाघूम झाली टोपी पण. हा 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 काय भारी वाटतंय काम करून आल्यावर. खरा आनंद शेतकऱ्याचा असा असते. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आता लई झालं आपलं. टाटा बाय बाय.